सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शिवपुराणातील महादेवांचा अश्वत्थामा अवतार. देवगुरु बृहस्पतींच्या अंशापासून भरद्वाजांद्वारे द्रोण नावांच्या अयोनिसंभव पुत्र उत्पन्न झाला होता. हा पुत्र अतिशय महातेजस्वी, महाबुद्धिमान, कीर्तिवान, वेदांमध्ये निपुण, सर्व शास्त्रांचा ज्ञाता, सर्व अस्त्र जाणणारा असा होता. अत्यंत श्रेष्ठ आणि पराक्रमी होता. हेच द्रोणाचार्य कौरवांचे पुढे गुरु झाले. 6 महारथींपैकी एक म्हणून ते विशेष प्रख्यात होते. या ब्राह्मणोत्तम द्रोणाचार्यांनी कौरवांच्या मदतीकरता पुत्र व्हावा म्हणून शिवजींच्या उद्देशाने मोठे तप केले. त्यांची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. ते त्यांच्या सम्मुख प्रकट झाले. द्रोणाचार्याने त्यांना विनम्रपूर्वक नमस्कार केला आणि स्तुती केली. शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, हे महाप्रभू, मला तुमच्या अंशापासून एक पुत्र व्हावा, जो बलवान अजिंक्य असावा. नंतर त्यास आशीर्वाद देऊन महादेव अंतर्धान पावले. द्रोणाचार्य आनंदाने घरी परत आले आणि पत्नीला सर्व घडलेली हकीकत सांगितली. शिवजींनी आपल्या अंशाने तिच्या पोटी जन्म घेतला. द्रोणांनी त्या बालकाचे नाव अश्वत्थामा असे नामकरण केले. अश्वत्थामा अस्त्रशस्त्र विद्येत निपुण, अतिशय पराक्रमी महावीर होता. त्याने पित्याच्या आज्ञेनुसार महाभारत संग्रामात कौरवांना मदत केली होती. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने कठीण तप करून शिवजींकडून अस्त्र मिळवली होती आणि कौरवांचा पराभव केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अश्वत्थामाने रात्रीच्या समयी पांडवांच्या शिबिरात घुसून मोठी कत्तल केली होती. तीत पांडवांचे सर्व पुत्र मारले गेले. त्या समयी श्रीकृष्णाधिक महावीरांनी त्याचे अक्षरशः निवारण करू शकले नाहीत. पुत्रशोकाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णासह रथारूढ होऊन अश्वत्थाम्याचा पाठलाग करू लागला. तेव्हा त्याने अर्जुनावर ब्रह्मशीर नामक अस्त्र सोडले. त्यामुळे दशदिशांमध्ये प्रचंड तेज प्रकट झाले. ते पाहून अर्जुन भयभीत झाला आणि त्यानंतर तो कृष्णास विचारू लागला की हे दुसह्य तेज कोठून येते आहे. त्यावेळेस श्रीकृष्णांनी सांगितले की द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने तुझ्यावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. याच्यासारखे दुसरे घातक अस्त्र कुठलेही नाही. आता तू एकच काम करू शकतो. तू शिवप्रभूंचे स्मरण कर आणि त्यांनी दिलेल्या शैवास्त्राने या अस्त्राचा नाश कर. हे ऐकून अर्जुनाला धीर आला आणि त्याने ब्रह्मास्त्राचे निवारण व्हावे म्हणून महादेवांची आराधना केली. परंतु ब्रह्मास्त्र कधीही निष्फळ ठरणारे नव्हते. त्यावेळेस शैवास्त्राच्या तेजाने ते शांत झाले. हे पाहून अश्वत्थाम्याला मोठे आश्चर्य वाटले. ते शैवास्त्र आहे हे लक्षात येताच त्यांनी त्याच्या विरुद्ध काहीच केले नाही. अश्वत्थाम्याने सर्व पृथ्वी पांडवरहित करण्याच्या उद्देशाने उत्तरेच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. तेव्हा तिने भीतीने व्याकुळ होऊन श्रीकृष्णाची आर्ततेने प्रार्थना केली. शिवजींचे स्मरण करून त्यांच्या आज्ञेने आपल्या सुदर्शन चक्राने श्रीकृष्णांनी त्यावेळेस तिच्या गर्भाचे रक्षण केले होते. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून पांडवांनी अश्वत्थाम्याला नमस्कार केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या द्रोणपुत्राने त्यांना अनेक वर दिले. अशा प्रकारे शिवजींनी अश्वत्थाम्याच्या रूपाने पृथ्वीवर अनेक लीला केल्या. त्रैलोक्याला सुख देणारा हा अवतार आजही गंगेच्या तीरावर आणि नर्मदेच्या तीरावर स्थित आहे अशी आख्यायिका आहे. हा अवतार भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा आणि सर्व सिद्धी प्राप्त करून देणारा असून आजही तो भक्तिभावाने बऱ्याचशा आपल्या भक्तांना दर्शन देतो अशी आख्यायिका आहे.